हगवणे कुटुंबाकडे 5 कोटीच्या विविध गाड्या आहेत, त्यामुळे ते वैष्णवी हगवणे यांच्याकडनं जी 50 लाखाची फॉर्च्युनर भेटली त्या गाडीसाठी तिचा छळ का करतील असा दावा तिचे वकिलांनी कोर्टामध्ये केला। यावर आता एकच म्हणता येईल की एवढ्या गाड्या घोडं होतं तर मग फॉर्च्युनर गाडी का घेतली तुम्ही तिच्याकडनं, 51 तोळे सोनं का घेतलं, साधं लग्न करायचं होतं, राजकीय पार्श्वभूमी असलेलं तुमचं कुटुंबीय होतं, साधं लग्न केलं असतं, नारळ आणि सत्कार करून मुलगी स्वीकारली असती तर तुम्हालाच त्याचा लाभ तुमच्या राजकीय जीवनामध्ये झाला असता। त्यामुळे हगवणे कुटुंब हे किती गर्भश्रीमंत जरी असेल तरी ते कर्मदारिद्र्य होतं हेच यावरून सिद्ध होत आहे। त्यामुळे त्यांच्या वकिलांनी जे हे दावे केले आहेत कोर्टामध्ये हे जास्त दिवस कोर्टात टिकणार नाही, कारण सगळे पुरावे सगळे रिपोर्ट्स हे हगवणे कुटुंबियाच्या विरोधातच आहे। त्यामुळे हगवणे आता इकडून ना तिकडून पुढून ना पुढून तरी ह्या प्रकरणामध्ये हगुस्तवर तुरुंगामध्येच राहणार आहेत। काय वाटतं याबद्दल कमेंट करा।